त्याच भागाने आपण सर्वजण कामगार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. परंतु ही मीटिंग कंटिन्यू चालू राहणार आहे. तुम्ही त्या संघटना अध्यक्षांनी आपले नाव नोंदवले असेल किंवा आज दिनांक 24/5/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संबंध महाराष्ट्रभरातल्या असंघटित कामगारांच्या ज्या संघटना आहेत आणि विशेषतः जे इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी कामासाठी कामं एका कायद्याने राबवली जातात, जी कामगारांच्या हातापर्यंत पोहोचवली जाते, त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात ज्या म्हणून श्रमिक संघटना महाराष्ट्रभरामध्ये आहे अशा प्रत्येक महाराष्ट्रातल्या श्रमिक संघटनेचं एक फेडरेशन, एक महासंघ व्हावं अशी एक कल्पना घेऊन स्वतंत्र मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अमोल गायकवाड यांनी सगळ्या महाराष्ट्रभरातल्या श्रमिक संघटनेला सुचवलं आणि या महाराष्ट्रभरातल्या संबंध श्रमिक संघटनेला ही जी सूचना आहे ती मान्य झाल्यानंतर आज 24/5/2026 रोजी महासंघाची मोठी मीटिंग आणि मोठी बैठक झाली. या मोठ्या बैठकीमध्ये जे काही असंघटित कामगार आहेत आणि विशेषतः जे इमारत आणि इतर बांधकाम कामगार जे आहेत त्या कामगारांच्या हितासाठी या महासंघाकडे किंवा प्रत्येक श्रमिक संघटनेनं काय करता येईल आणि शासन दरबारी या कामगारांचं प्रतिनिधित्व करताना त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्यापर्यंत आवाज पोचवून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या असंघटित अशा इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना त्यांचं हक्क मिळावं यासाठी मी लढा म्हणणार नाही, एक महासंघामार्फत शासन दरबारी एक मोठा प्रयत्न केला जाणार आहे. या काळामध्ये आत्ताच आम्ही 27 आणि 28 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये एक महाराष्ट्र सरकारचा जो नोटिफिकेशन होता, जो इमारत आणि इतर बांधकाम कामगार संबंधात होता, तो स्वतंत्र मजदूर संघटना आणि इतर अशा 6 संघटनेमार्फत रीट याचिकेमार्फत चॅलेंज करण्यात आलं होतं. त्याला कोर्टाने स्थगिती दिली आणि एक स्थानिक नियंत्रण समिती होती जी आमदार आणि मंत्र्यांनी निवडलेल्या म्हणजे त्यांनी निवडलेल्या अशा लोकांची एक समिती तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत ही योजना राबवण्याचा प्रयत्न होत होता. ते प्रयत्न होताना फक्त एवढंच कळलं की ते कल्याणकारी कामं होणार नाही, तर कुठेतरी आपले राजकीय हित सुरक्षित ठेवण्यासाठी हा नोटिफिकेशन सरकार दरबारी काढला गेला असं जेव्हा शंका निर्माण झाली तेव्हा संघटनेमार्फत आणि विशेषतः स्वतंत्र मजदूर संघाचे अमोल गायकवाडमार्फत त्या हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने त्या याचिकावर स्थगिती दिल्यानंतर एकंदर महाराष्ट्राभरामध्ये ज्या काही श्रमिक संघटना इमारत आणि इतर बांधकामांसाठी काम करत होत्या त्यांच्यात एक जागृती आली, त्यांच्यात एक उत्साह आला, त्यांच्यात एक नवचेतन आलं आणि त्या नवचेतनामार्फत एक इथे आज मोठं असं कार्यक्रम घेऊन एक फेडरेशन तयार करण्याचं आणि त्या फेडरेशनचं नाव मला वाटतं अमोल गायकवाड तुमच्या नावाने तुमच्या यांनी सांगितलं ते फेडरेशन पण आज उदयास आलं सगळ्यांच्या संमतीने आणि त्या फेडरेशनचं नाव महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार महासंघ अशी एक फेडरेशनची रचनाही येथे तयार करण्यात आली आणि एक फार मोठा विचाराची देवाणघेवाण इथे या संघटनेमार्फत झाली. पुढच्या काळामध्ये या संघटनेचं आणि या फेडरेशनची बांधिलकी आहे की कष्टकरी जे आहेत, जे गोरगरीब आहेत, जे कामगार म्हणून काम करतात त्या प्रत्येक कामगारांसाठी ही जी फेडरेशन आहे आणि त्या फेडरेशनची प्रत्येक श्रमिक संघटना हे उत्कृष्टपणे काम करतील आणि त्यांच्या हक्काचं जो काही अधिकार आहे ते फक्त मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही तर ते नक्कीच मिळवलं जाईल अशा एका संकल्पनातनं आजची ही बैठक आज अर्ध्यावर आली. पुढेही मीटिंग चालणार आहे. फार धन्यवाद. सर, फेडरेशनची काही कार्यकारिणी वगैरे जाहीर करणार आहे का आज? फेडरेशनची कार्यकारिणी मुळात श्रमिक संघटना ज्या आहेत प्रत्येकी या जिल्ह्यात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते श्रमिक संघ अधिनियम 1926च्या कायद्यानुसार त्या जिल्ह्यातली नोंदणीकृत अशी श्रमिक संघटना त्या प्रत्येक श्रमिक संघटनाचं एक फेडरेशन तयार होणार
आणि त्या फेडरेशनचं नक्कीच त्याचं एक कारभार किंवा ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात किंवा मॅनेजमेंट म्हणतात ते बघितलं जाईल. आणि त्या मॅनेजमेंटची आत्ता या बैठकीमध्ये आत्ता इंटरव्हल झाली, मध्यंतर झालं. नक्कीच या फेडरेशनचं कारभार बघण्यासाठी एक मोठी समिती तयार होणार आहे, पण ते दुसऱ्या सेशनला जाहीर होईल या सगळ्या या फेडरेशनच्या मिटिंगनंतर. सर, काय आवाहन करणार तुम्ही असंघटित कामगारांना या निमित्तानं? असंघटित कामगारांना एवढंच आवाहन करणार आहे की श्रमिक संघटनेचा या दिवसामध्ये जे काही प्रामाणिक लढा पूर्वीच्या काळामध्ये दिला जात होता आणि श्रमिक संघटनेच्या प्रती कामगारांचा फार मोठा विश्वास होता, या काळामध्ये तो विश्वास बऱ्यापैकी गमवल्याचं दिसतं. पण या फेडरेशनमध्ये वकील म्हणून मी जेव्हा अटेंड झालो तेव्हा प्रत्येक संघटनेकडनं एक मला जाणीव झाली की अतिशय इमानीद्वारे त्या प्रत्येक गरीब कष्टकरी कामगारांसाठी काम करावं याचा संकल्पच या सगळ्या फेडरेशनने घेतल्याचं दिसतं. आणि इथले अध्यक्ष सेक्रेटरीमध्ये पण ती जाणीव आहे की आतल्या आत कुठंतरी एक ज्योत त्यांच्यामध्ये आहे आणि ती प्रामाणिकपणाने येत्या दिवसात काम करताना दिसेल याची मला खात्री आहे. काही सरकारने जाचक अटी घातलेल्या आहे कामगारांसाठी, त्याविषयी जाचक अटी या दिवसाबद्दल अजून जे नवीन कायदे तुम्ही म्हणतात 29 कायदे रद्द करून 4 कायदे नवीन तयार झाले. त्यातनं जाचक अटी मोठ्या कामगार क्षेत्रामध्ये 32 वर्ष कामगारांची वकील करताना मला एवढंच वाटायला लागलं की जी कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यामध्ये कामगारांना कायम केलं जायचं ते कायम करण्याची संकल्पना काढून टाकून कामगारांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं 3 वर्षाचं 4 वर्षाचं असं 3-4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना कामावर ठेवायचं. ही संकल्पना मला वाटतं की या भारत देशामध्ये चालणार नाही. ती यासाठी चालणार नाही जेव्हापर्यंत आपल्या भारत देशामध्ये त्याला वयाच्या 58 वर्षापर्यंत किंवा पुढचं भवितव्य सुरक्षित होताना दिसत नाही तेव्हापर्यंत त्याच्या आतली कार्यक्षमता किंवा कामाची जी हिरिरी आहे ती जागृत होत नाही. त्यामुळे कायद्याचं एक नवीन कायद्यामध्ये हे 4 कायदे जे येऊ घालत आहेत त्या कायद्यामध्ये जे दिसायला लागले की परमनंट कामगारांची जी संकल्पना आहे ती सरकारने बंद करण्याचा प्रयत्न जो होतो तो मला वाटतं नाही यशस्वी होतो. सर, धन्यवाद. जे असंघटित कामगार आहेत जे कॉन्ट्रॅक्ट थ्रू काम करतात त्यांना किमान वेतन आयोग हा लागू होत नाही, तर मग याच्यासाठी आपली आता शासनाने किमान एक गोष्ट केली आहे, त्याला पॅन इंडिया असं म्हणतात की पॅन इंडियामध्ये पूर्वी किमान वेतनाचं असं होतं की इंजिनिअरिंग यांत्रिक उद्योग असेल तर किमान वेतनाचं वेतन एक वेगळं असायचं, प्लास्टिक इंडस्ट्रीचं वेगळं असायचं, वेगवेगळ्या उद्योगाला वेगवेगळ्या किमान वेतनाचं दर दिला जायचा. आता पॅन इंडिया म्हणजे किमान वेतन एकच दिलं जाणार आहे आणि त्यात सरकारने अशी एक अट घालून दिली जी कायदेशीर बंधनकारक करण्यात आली की जे काही वेतन आहे ते बँकेत जमा केलं जाईल. त्यामुळे एक सरकारचं मी धन्यवाद देईल की यामध्ये आता जी कॉन्ट्रॅक्टर कामगारांना ठेवायचे आणि किमान वेतनात त्याला किमान वेतन देताना त्याच्या किमान वेतन न देता त्याच्या वेतनाचा कपात करून तो त्याच्याकडे पैसा ठेवायचा आणि काहीतरी तुटपुंजी रक्कम तो कामगारांना द्यायचा, याबद्दल शासन इमानदारीने प्रयत्न करताना दिसते. याच्यात कुठेतरी शासन आळा घालताना दिसते. कामगारांपर्यंत किमान वेतन किमान पोहोचेल एवढी निश्चितता मला या नवीन कायद्यात तरी दिसायला नाही. चालेल, धन्यवाद. घेऊन ऐकल्यात त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला एक काम करू. आपलंही याच्यामध्ये सहकार्य असावं याच बाबी आपल्याला सांगतो आणि निश्चितपणे भाऊ, याच्यामध्ये आता आज किती संघटना सहभागी झाल्या होत्या बैठकीला आणि काय निर्णय झाला आहे त्याचा? आता महासंघाची फक्त घोषणा झाली. या इंटरव्ह्यूनंतर ती कमिटी तयार होईल. त्या कमिटीनंतर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी व्हॉट्सअप किंवा तुम्हाला कळून जाईल. नाही, आता आणखी जे असंघटित कामगार बाजूला आहे एल्गार करणार आहे आम्ही या संदर्भात. आमचा सर्वात मोठा एल्गार या राज्यामध्ये असणार आहे. तो एल्गार पूर्ण होईपर्यंत जे काही आता कायदे रद्द होतात, जे चांगले कायदे ते वाचवण्यासाठी आम्ही खूप मोठं आंदोलन करणार. त्यामध्ये तुमचंसुद्धा आम्हाला सहकार्य पाहिजे. पण ते सहकार्य जरा आम्हाला आमच्या मुलानुसार ते मिळालं पाहिजे. जिल्हा कार्यकारिणी वगैरे काही जाहीर होणार का याच्यानंतर? त्याची अगोदर कॅबिनेट होईल, त्यानंतर विभागीय कार्यकारिणी. काय आवाहन करणार तुम्ही कामगारांना? कामगारांनी आमच्या महासंघापाठी मग एकजुटीने उभं राहावं.